नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजचा आपल्याला विषय आहे गणित। मग गणित या विषयामधलं प्रकरण आपल्याला नफा तोटा आहे। नफा तोट्यामधलं तुम्हाला सर्व एक्झामला प्रश्न विचारले जातात। मग नफा तोटा तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स कशा टाईपने आपल्याला एक्झाम्पल सोडवायची मी आजच्या लेक्चरला तुम्हाला सांगणार आहे। बघा, टाईप क्रमांक 1 नंबरचा। आता 1 नंबरचा टाईप काय? गणेशने 500 रुपयाचे घड्याळ 550 रुपयाला विकले तर त्याला किती रुपये नफा झाला असं तुम्हाला। मग आपल्याला खरेदी किंमत किती आहे? 500 रुपये। विक्री किंमत किती आहे? 550 रुपये, बरोबर। मग खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर समजा तुम्हाला जास्त असेल तर त्या व्यवहारामध्ये नेहमी तुम्हाला नफा होतो, लक्षात ठेवा, बरोबर। म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं 550 मधून 500 गेलं, आपल्याला 50 रुपये तुम्हाला काय झाला? नफा झाला। 1 नंबरचा टाईप तुम्हाला सर्वांना समजला। तर आपण टाईप क्रमांक 2 नंबर बघणार, बरोबर। टाईप क्रमांक 2 नंबरचा। आता 2 नंबरचा टाईप काय? सचिनने 900 रुपयाची वस्तू 650 रुपयाला विकली तर त्याला किती रुपये तोटा झाला? आपण या ठिकाणी खरेदी लिहिणार आणि या ठिकाणी आपण विक्री लिहिणार। खरेदी किंमत तुम्हाला 900 रुपये आहे, विक्री किंमत तुम्हाला किती आहे? 650 आहे। मी तुम्हाला सांगितलेच, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जेव्हा तुम्हाला कमी असेल का नाही तर त्या व्यवहारात तुम्हाला काय झालेला असेल तर तोटा झालेला असेल, एवढं लक्षात ठेवा। म्हणून तुम्हाला 900 मधून 650 वजा करायचं। शून्यामधून 0 गेला तुम्हाला 0, बरोबर। शून्यातून 5 जात नाही तर म्हणून तुम्हाला 10तून आपल्याला घालवण्यासाठी हातच्या इथून घेतला, म्हणजे इथं 8च राहिलं। 10तून तुम्हाला 5 गेलं किती? 5, आणि 8 मधून 6 गेलं किती? 2, म्हणजे तुम्हाला सचिनला 250 रुपये काय झालेला असेल तर तोटा झालेला असेल। ओके, टाईप क्रमांक 2 हा सगळ्याला क्लिअर झाला। चला, टाईप क्रमांक तुम्हाला 3 नंबरचा। तर 3 नंबरचा टाईप तुम्हाला बघा काय? सीताने 500 रुपयाचे घड्याळ 550 रुपयाला विकले तेव्हा शेकडा नफा किती? शेकडा म्हणजे तुम्हाला माहिती आहे 100शी प्रमाण, ओके। म्हणून तुम्हाला 500 रुपयाचे घड्याळ तुम्हाला 550 रुपयाला विकले म्हणजे 500 वरती आपल्याला 50 रुपये तुम्हाला नफा झाला। म्हणजे खाली मांडायचं इथं 500 वरती तुम्हाला 50 रुपये तुम्हाला काय नफा, तर 100 वरती तुम्हाला नफा किती? तिरकस गुणाकार आपल्याला करायचा। मग तिरकस गुणाकार करत असताना क्वेश्चन मार्कला तिरपीची किंमत आहे नेहमी तुम्हाला छेदस्थानी मांडायची। छेदस्थानी म्हणजे तुम्हाला खाली, ओके। म्हणून 500 तुम्हाला खाली मांडलं आणि दुसऱ्या 2 किमती जी आहे त्या अंशस्थानी मांडायच्या, म्हणजे 50 गुणले तुम्हाला किती? 100, ओके। 2 शून्याला 2 शून्य गेलं, 5नी भाग तुम्हाला 50ला 10चा बसतो, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा 10% आपल्याला या व्यवहारामध्ये काय असेल? नफा असेल, ओके। सगळ्याला हा पॉईंट क्लिअर झाला असेल तर पॉईंट टाईप तुम्हाला पुढचा। टाईप क्रमांक तुम्हाला 4 नंबरचा। आता 4 नंबरचा टाईप काय आहे बघा? 300 रुपये खरेदी किमतीची वस्तू 250 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा तोटा तुम्हाला किती झाला? बघा, आपल्याला या ठिकाणी खरेदी किंमत मांडू, या ठिकाणी विक्री किंमत मांडू। मग मला सांगा, 300ची वस्तू 250ला विकली म्हणजे खरेदी किमतीपेक्षा जर समजा तुम्हाला विक्री किंमत कमी असेल तर या व्यवहारामध्ये नेहमी तुम्हाला तोटा होतो, लक्षात ठेवा, ओके। अशा टाईपने लक्षात ठेवायचं। म्हणजे 300 वरती आपल्याला 50 रुपये तुम्हाला तोटा झाला। मग 100 वरती तोटा किती? तर आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्या, बरोबर। मग तुम्हाला मी सांगितलंच पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये, क्वेश्चन मार्कला तिरपी किंमत तुम्हाला छेदस्थानी मांडा, म्हणजे ह्या ठिकाणी 300 आलं आणि दुसऱ्या किमती तुम्हाला वरती मांडा, म्हणजे 50 गुणिले तुम्हाला 100। पहिलं 2 शून्याला 2 शून्य घालवून टाका, 3नी भाग या ठिकाणी लावा, 3नी भाग 5 तुम्हाला 3 एके 3, उरलं तुम्हाला 2, पुढून घेतला 0, नंतर तुम्हाला 3 सक 18 भाग बसला 6चा, उरलं तुम्हाला 2, परत पण 0 घेतला 6चा, नंतर पण तुम्हाला 6चा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 16.66%
या व्यवहारामध्ये काय झालेला असेल तुम्हाला, तर तोटा झालेला असेल. ओके, झालं क्लिअर. ओके, टाईप क्रमांक 4 नंबरचा सगळ्याला क्लिअर झाला. तर आता आपण बघणार आहे टाईप क्रमांक तुम्हाला 5 नंबरचा. बघा आता, 20% नफा घेऊन एक खुर्ची 60 रुपयाला विकली तर खरेदीची मूळ किंमत किती. तुम्ही लक्षात ठेवायचं, इथं मांडायचं तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत. ओके, 100ची वस्तू तुम्हाला 20% नफा म्हणजे 120ला विकणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी 120 बरोबर. 60% ही वस्तूची विक्री किंमत आहे, खाली 60 मांडायचं. ओके, आपल्याला तिरपच गुणाकार करायचा. तुम्हाला मी सांगितलंय क्वेश्चन मार्कला तिरपी किंमत असेल का नाही ती नेहमी छेदस्थानी मांडायची, म्हणजे ह्या ठिकाणी 120 आणि दुसऱ्या किमती तुम्हाला वरती मांडून टाकायच्या. ओके, शून्याला शून्य तुम्हाला गेलं किंवा 60नी भाग 120ला 2चा भाग बसतोय आणि 2नी भाग या ठिकाणी तुम्हाला 50चा बसतोय, म्हणजे त्या खुर्चीची मूळ किंमत किती असेल तर 50 रुपये तुम्हाला खुर्चीची मूळ किंमत असेल. हा पण प्रश्न सगळ्याला 5 नंबरचा टाईप सगळ्याला क्लिअर झाला असेल तर आपण 6 नंबरचा टाईप बघूया. बघा आता 6 नंबरचा टाईप. 500 रुपयाची वस्तू रामने 20% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असा आहे तुम्हाला. मग आपण ह्या ठिकाणी मांडायचं खरेदी आणि तुम्हाला विक्री. ओके, म्हणजे मूळ किंमत तुम्हाला 100, 20% नफा झालाय म्हणजे 100ची वस्तू तुम्हाला 120 रुपयाला विकल. ओके, मग 500 रुपये खरेदी किंमतच आहे, खाली मांडा. ओके, तिरपच गुणाकार करा, म्हणजे ह्या ठिकाणी 120 गुणिले तुम्हाला 500 भागिले तुम्हाला किती 100. 2 शून्याला 2 शून्य घालवा, 12 पंचे तुम्हाला किती 60. ओके, म्हणजे पुढचा शून्य आहे असा, म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत तुम्हाला 600 रुपये असेल. ओके, चला टाईप क्रमांक तुम्हाला 7 नंबर. 7 नंबरचा टाईप बघा. एक सायकल 2160 रुपयाला विकल्याने सचिनला शेकडा 8% नफा झाला तर त्या सायकलची खरेदीची किंमत किती. कसं मांडायचं तर तुम्हाला खरेदी किंमत आणि तुम्हाला विक्री किंमत. ओके, 100ची वस्तू तुम्हाला 8% नफा झालाय याचा अर्थ 108 रुपयाला तुम्हाला बरोबर. 2160 ही विक्री किंमत आहे, म्हणून ही तुम्हाला 2160 तुम्हाला इथं मांडायचं, म्हणजे आपल्याला काढायची काय खरेदी किंमत काढायची. मग तुम्हाला तिरपच गुणाकार करायचा, तिरका गुणाकार करायचा, गुणिले 21 तुम्हाला 60 भागिले किती 108. 108 दोन्ही 216. मग या ठिकाणी मग तुम्हाला लक्षात ठेवा 100वरती 2 शून्य 2 शून्य इथं देऊन टाका, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत तुम्हाला किती असेल 2000 असेल. झालं क्लिअर सगळ्याला. आता टाईप क्रमांक 8 नंबरचा टाईप. आता 8 नंबरचा टाईप काय आहे बघा. एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने विक्री किमतीच्या बरोबर असं दिले तुम्हाला. मग 720 रुपये आणि विक्री किमतीच्या असं मांडायचं. तोटा झाला तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती. मग ह्या तुम्हाला 9नी भाग इथं लावायचा. 9 8 72 म्हणजे 80 आलं. 80 रुपये तुम्हाला काय असेल तोटा असेल. तोटा झालेल्या वस्तूमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं बरोबर. 720 म्हणजे विक्री किंमत अधिक तुम्हाला तोटा किती झालाय 80 रुपये, म्हणजे याची बेरीज केली तर आपल्याला निघणार आहे खरेदी किंमत बरोबर. मग 720 अधिक तुम्हाला 80 बरोबर 800 रुपये तुम्हाला निघली खरेदी किंमत. मग 800 वरती आपल्याला 80 रुपये तुम्हाला तोटा, तर 100वरती तोटा किती तुम्हाला तिरपच गुणाकार करायचा. 80 गुणिले तुम्हाला किती 100 भागिले तुम्हाला 800 करून टाका. 2 शून्याला 2 शून्य गेलं, 8नी भाग 80ला बसतो, 10चा 10% आपल्याला काय असेल तर त्या व्यवहारामध्ये तुम्हाला तोटा असेल. झालं. ओके, चला टाईप क्रमांक तुम्हाला 9 नंबरचा. आता 9 नंबरचा टाईप बघा. तुम्हाला विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट आहे बरोबर. मग तोटा जर समजा तुम्हाला 1 असेल तर विक्रीची किंमत तुम्हाला 2x असेल बरोबर. आणि तुम्हाला तोटा झालेल्या व्यवहारामध्ये विक्रीची किंमत अधिक तोटा प्लस केल्यानंतर तुम्हाला भेटती खरेदी किंमत बरोबर. म्हणजे 1 अधिक 2x बरोबर 3x आपल्याला भेटली खरेदी किंमत. मग 3 रुपयावरती आपल्याला 1 रुपये तोटा झालाय. मग तुम्हाला या ठिकाणी 3 वरती तुम्हाला 1 रुपये तोटा, 100वरती तोटा तुम्हाला किती तिरपच गुणाकार करायचा. मग या ठिकाणी 1 गुणिले तुम्हाला किती 100 भागिले तुम्हाला 3, 3नी भाग या ठिकाणी बसला
तुम्हाला पहिल्यांदा 3चा 1 राहिलं, 0 घेतला, परत 3चाच भाग वाचला, पॉईंट 1 राहिलं, परत या ठिकाणी 33.33% तुम्हाला काय असेल तर त्या व्यवहारामध्ये तुम्हाला तोटा असेल. आणि टाईप क्रमांक तुम्हाला आता पुढचा 9 नंबरचा टाईप आहे बघा. 9 नंबरचा, आता 9 नंबरचा 10 नंबरचा टाईप. एक वस्तू विकल्याने खरेदी किमतीच्या 203 पट नफा झाला तर शेकडा नफा किती? ओके, अशा व्यवहारामध्ये लक्षात ठेवायचं. मग तुम्ही मला सांगा, ही झाली खरेदी किंमत आणि ह्याच्यावरती तुम्हाला वरचा झालाय तो नफा झालाय, म्हणजे 5 वरती तुम्हाला 3 रुपये नफा, तर 100 वरती नफा किती अशी तुम्हाला मांडणी करावी लागेल. बरोबर. मग काय करायचं, 3 गुणले तुम्हाला 100 भागिले तुम्हाला 5, 5ने भाग इथं बसला 20चा, 20 गुणले 3 बरोबर 60% तुम्हाला काय असेल तर या व्यवहारामध्ये तुम्हाला नफा असेल. ओके, चला